तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा घरी जाण्यासाठी निघालेली असते, पण शाळेच्या बाहेर नेहमीप्रमाणे अधिपती सॉरीचा बोर्ड हातात घेऊन उभा असतो. अक्षरा त्याच्याकडे बघते, मात्र काही न बोलता तेथून निघून जाते. त्यामुळे अधिपतीला वाईट वाटतं, मात्र तो हिंमत न हारता अक्षराच्या पाठीमागे जातो. त्यानंतर अक्षरा जेव्हा तिच्या घराजवळ उतरते तेव्हा अधिपती तिथे सुद्धा सॉरीचा बोर्ड हातात घेऊन उभा असतो, पण अक्षरा त्याच्याकडे बघतही नाही आणि ती सरळ घरात जाते. तर तिची आई रडतच तिला सांगत असते की बरं झालं अक्षरा, तू लवकर घरी आली. बघ ना, इराने स्वतःला कोंडून घेतला आहे. ती काही उत्तरही देत नाहीये. आम्ही मागाचपासून तिला हाका मारतोय, बाहेर बोलावतोय, पण तिने दरवाजा उघडला नाही, फोनसुद्धा स्विच ऑफ केलाय. आणि मग त्यानंतर अक्षरा इराला हाका मारायला सुरुवात करते. ती इराला म्हणत असते की जे काही झालं आहे ते आम्हाला शांतपणे सांग, स्वतःला अशी कोंडून घेऊ नको. एकदा आईबाबांचा तरी विचार कर. तुझ्या अशा वागण्यामुळे त्यांना खूप त्रास होत आहे. मात्र इरा काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे अक्षरा तिला म्हणते की जर आता तू दरवाजा उघडला नाही ना, तर मी कोणाला तरी बोलावून आणेल आणि हा दरवाजा तोडेल. आणि ते ऐकून इरा मोठ्याने ओरडून म्हणते की तोडून टाक हा दरवाजा, तू फक्त तोडण्याचंच काम करते. तू माणसं तोड, नाती तोड, सगळं काही तोडून टाक. आणि मग त्यानंतर ती रागातच बाहेर येते आणि अक्षराला धक्का देऊन बाजूला करते. त्यामुळे अक्षरा तिला विचारते की नक्की काय झालं आहे ते शांतपणे सांग. त्यानंतर इराचे बाबासुद्धा तिला समजवण्याचं आणि जे काही घडलं आहे ते शांतपणे सांगण्याची विनंती करतात. मात्र इरा खूप चिडलेली असते. ती अक्षराला म्हणते की हे बरं आहे तुझं, सगळं करून सवरून नामानिराळं राहायचं. त्यामुळे अक्षरा विचारते की इरा नेमकं काय झाले, तू कशाबद्दल बोलते, मला खरंच कळत नाहीये. पण इरा मोठमोठ्याने ओरडत फक्त अक्षरावर वाटेल ते आरोप करत असते. त्यामुळे अक्षरा म्हणते की इरा तू नेमकी कशाबद्दल बोलते, मला खरंच कळत नाही, प्लीज मला सांग की नक्की काय घडलं आहे ते. आणि त्यावर इरा म्हणते की बघितलं ना बाबा, ही ताई किती नाटकी आहे ते. निखिलचे आईबाबा इकडे आले, हिला वाटेल ते बोलले, त्यामुळे हिने लगेच त्या गोष्टीचा बदला घेतला. हिच्या नवऱ्याला फोन करून सांगितलं आणि निखिलला कामावरून काढून टाकलं. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. निखिलची नोकरी गेली आहे हे कळल्यावर इराचे आईबाबा खूप घाबरतात. तर अक्षरा म्हणत असते की हे तू काय बोलते, मला याबद्दल खरंच काही माहीत नाही. मात्र इरा हसतच म्हणते की ताई तुला खरंच याबद्दल काहीच माहिती नाही का गं, तूच बदला घ्यायचा म्हणून निखिलला कामावरून काढून टाकायला सांगितलं ना. त्यावर अक्षरा म्हणते की इरा प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काही केलेलं नाहीये. हवं तर तू माझा फोन चेक कर, मी अधिपतींना फोनही केलेला नाहीये. इरा म्हणते की जी बाई एवढं सगळं करू शकते ती साधे तिचे कॉल रेकॉर्ड्स डिलीट करू शकत नाही का. मुळात माझा तुझ्यावर विश्वासच नाहीये. तर त्यांचे आईबाबासुद्धा अक्षराला विचारत असतात की अक्षरा हा सगळा काय प्रकार आहे, तू खरंच असं काही केलं आहे का. आणि त्यावर अक्षरा रडतच म्हणते की आईबाबा तुम्हालासुद्धा असं वाटतं का. त्यावर अक्षराची आई म्हणते की आमचा तुझ्यावर विश्वास आहे बाळा, पण आता निखिलच्या आईवडिलांना तर असंच वाटणार ना की त्याला मुद्दाम कामावरून काढून टाकलंय. तर इरा म्हणते की वाटणार काय, त्यांना असंच वाटत आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत फक्त ताई आहे. तिला याच घरात राहायचं आहे, निखिलला कामावरून देखील काढून टाकायचं आहे. तिला फक्त माझ्या संसाराची वाट लावायची आहे, दुसरं काही नाही. आणि इराचं हे सगळं बोलणं ऐकून अक्षरा तर पूर्णपणे खचूनच जाते. तर इरा तिला सांगत असते की आत्ताच्या आत्ता तुझ्या नवऱ्याला फोन कर आणि सांग त्यांना की निखिलला पुन्हा कामावर घ्या. त्यावर अक्षरा म्हणते की मी नाही सांगू शकत, नेमकं तिकडे काय घडलं आहे मला माहीत नाही आणि मला या सगळ्यामध्ये पडायचं सुद्धा नाही. पण अक्षराने नकार दिल्यामुळे इरा अजूनच चिडते आणि अक्षरावर वाटेल ते आरोप करते. त्यामुळे अक्षरा रडतच म्हणते की हे सगळं कोणी केलंय ते माहिती आहे मला, इराला त्रास देण्यासाठी नाही तर मला त्रास देण्यासाठी केलंय. आणि मग ती रागातच बाहेर जाते. अधिपती तिथेच उभा असतो. तर अक्षरा त्याच्या हातून तो बोर्ड घेते आणि लांब फेकून देते. ती अधिपतीला विचारत असते की का त्रास देताय तुम्ही मला, मी काय वाईट केले तुमचं. आणि तुमच्या आईसाहेबांनी मला त्रास द्यायचा म्हणून फुलपगारे सरांचा बळी दिला आणि आता तुम्हीसुद्धा मला त्रास द्यायचा म्हणून निखिलचा बळी दिला ना. काय गरज होती तुम्हाला त्याला कामावरून काढून टाकायची. तुम्ही आमच्या घरात फूट पाडण्यासाठीच हे सगळं करताय ना. अजून काय काय करणार आहात तुम्ही ते मला आधीच सांगून ठेवा, म्हणजे मी माझी मानसिक तयारी करेल. असा धक्का तरी मला बसणार नाही. त्यावर अधिपती तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण अक्षरा त्याला एक शब्दही बोलू देत नाही.
ती अधिपतीला सांगते की आता सगळं बाद झालं, ही नाटकं बंद करायची, आता माझ्या आयुष्याची वाट तुम्ही नाही लावायची आणि ती तेथून निघून जाते. तर अधिपतीला काय करावं ते सुचत नाही. त्यानंतर तो शिवानीला भेटण्यासाठी जातो. तो खूप चिडलेला असतो. शिवानी त्याला विचारते की भाऊजी नेमकं काय झाले आणि त्यावर अधिपती रागातच घडलेला सगळा प्रकार सांगतो. तो देखील अक्षरावर खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की आईसाहेबांनी आम्हाला सावध केलं होतं, पण आम्हाला वाटत होतं की मास्तरीणबाई गैरसमज करून घेणार नाही, पण शेवटी त्यांनी गैरसमज करून घेतलाच. त्यांनी खरंच आम्हाला ओळखलं नाही का? आम्ही त्यांचं घर फोडण्यासाठी त्या निखिलला कामावरून काढून टाकू का? त्यावर शिवानी त्याला शांत करत म्हणते की नक्कीच अक्षराचा काहीतरी गैरसमज झाला आहे आणि ती हे सगळं काही रागाच्या भरात बोलली असेल. तुम्ही तुमची बाजू मांडायची ना. त्यावर अधिपती म्हणतो की त्यांनी आम्हाला बोलू तर द्यायला हवं ना. त्या सरळ आमच्या समोर आल्या, फाडफाड बोलल्या आणि निघून गेल्या. एक शब्दसुद्धा त्यांनी ऐकून घेतला नाही आणि त्यानंतर तो सुद्धा रागातच तेथून निघून जातो. पण थोड्याच वेळामध्ये पुन्हा माघारी येतो आणि ते बघून शिवानी हसू लागते. ती म्हणते की काय भाऊजी, लगेच तुम्ही तलवार म्यानात ठेवून दिली का? आणि त्यावर अधिपती म्हणतो की दुसरं काय करणार मग वहिनी, आपलेच दात आणि आपलेच ओठ. आणि त्यावर शिवानी त्याला शांत करत समजावते की भाऊजी, या सगळ्यातून मार्ग फक्त तुम्हीच काढू शकता. तुम्ही शांतपणे विचार करा आणि अक्षराला समजावा. त्यावर अधिपती म्हणतो पण नेमकं काय करायचं? आम्ही आईसाहेबांना आम्ही वचन दिले, त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोरही जाऊ शकत नाही. त्यावर शिवानी म्हणते याबद्दल आपलं आधीच बोलणं झालंय, तुम्ही एकदा नातं बदलून बघा. त्यावर अधिपती म्हणतो पण आता काय नातं बदलायचं? आम्ही दोघं 7 जन्मांसाठी नवरा बायको आहोत ना. त्यावर शिवानी त्याला विचारते की तसं नाही भाऊजी, पण तुम्ही मला सांगा अक्षराला नेमकं काय काय आवडतं? आणि त्यावर अधिपती म्हणतो की त्यांची आवड फक्त एकच आहे, शाळा, शिक्षण, विद्यार्थी. आणि मग त्यानंतर त्यालाच एक आयडिया सुचते आणि तो हसतच शिवानीला सांगतो की वहिनी, मला खूप भारी आयडिया सुचली आहे, आता मी असंच करणार. आणि मग त्यानंतर तो लगेच फॅक्टरीमध्ये जातो. तर दुसरीकडे जी मुलं स्पर्धेसाठी बाहेरगावी जाणार असतात ती त्यांचा अर्ज घेऊन अक्षराकडे जातात. त्यातील मिताली नावाची मुलगी अक्षराला म्हणते की मॅडम, यात बरेच अर्ज आहेत, तुम्हाला सगळे अर्ज वाचण्याची काही गरज नाही, तुम्ही फक्त पटपट सह्या करा, मी कागद उलटते. त्यावर अक्षरा म्हणते ठीक आहे. आणि मग त्यानंतर ती मिताली अक्षराला बोलण्यात गुंतवते आणि तिच्याकडून प्रत्येक कागदावर सही करून घेते आणि मग त्यानंतर ती मुलं पटकन तेथून निघून जातात. तर बाहेर एक सर त्या मुलांची वाट बघत असतात. मिताली त्यातील शेवटचा कागद त्या सरांना देत म्हणते की हे घ्या सर, तुमचा कागद, काम झालंय. त्यामुळे ते सर खूप खुश होतात. ते म्हणतात आज तुमच्यामुळे माझ्या नोकरीवर गदा येता येता राहिली. तर दुसरीकडे फॅक्टरीमधील एक माणूस अधिपतीला सांगतो की ते बिघडलेलं मशीन दुरुस्त करण्यासाठी कंपनीने इंजिनियर पाठवला होता आणि त्याने सांगितले की ते मशीन दुरुस्त होऊ शकतं, फक्त 1-1.5 लाखाचा खर्च येईल. आणि ते ऐकून अधिपती खूपच खुश होतो. मग त्यानंतर मशीन दुरुस्त झाल्याने तो पुन्हा निखिलला कामावर घेण्याचाही विचार करतो. त्याचसोबत त्यावेळी त्या ठिकाणी एक टेलरही येतो. अधिपतीनेच त्याला शाळेचे कपडे शिवण्यासाठी बोलावलेले असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.